नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। शनिवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांना शुभेच्छा। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। गणपती बाप्पा मोरयाच्या जयकारात होणार बाप्पांचे आगमन। पारंपरिक दिंडीचा स्वर, ढोलावरील थापेवर थिरकणार पाय। बाप्पाचे आगमन हाच खरा शुभ मुहूर्त ठरणार। शनिवारी घरोघरी बाप्पांचे होणार आगमन। दरवर्षीप्रमाणे यंदाही आरआरसीचा बाप्पा। गणेशोत्सवात भरगच्च कार्यक्रम आणि बक्षिसांची लयलूट। महापालिकेत तिसऱ्या पदोन्नतीच्या घोळाची तयारी झाली सुरू। नियुक्तीनुसारची सेवा ज्येष्ठता टाळून संवर्गानुसार पदोन्नतीचा घाट। शहरात 283 छोट्या मोठ्या गणेश मंडळांनी घेतली परवानगी। एक खिडकी शनिवार रविवार महापालिकेत सुरू राहणार। आता सविस्तर बातम्या। शनिवारपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली आहे। तर शनिवारी वाजत गाजत गणेशाचे भक्तांच्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी आगमन होणार आहे। मोठ्या गणेश मूर्त्यांचे आगमन काहींनी शुक्रवारीच मंडपात केले। शनिवारपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत। थर्माकॉलवर बंदी आल्यानंतर गणपतीची सुशोभित आरास तयार करण्यासाठी प्लास्टिक फुले, फोम तसेच पुठ्ठा, कागद यांचा वापर केला जात आहे। गणेशोत्सवात लागणाऱ्या विविध साहित्याची दुकाने सजली आहेत। अगदी दरबार व निसर्ग चित्रांचे पडदे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत। भाविकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली आहे। बाजारपेठेत आकर्षक प्लास्टिक फुले, माळा, फोम, पुठ्ठा, रंगीत कागद, अगरबत्ती, प्रसाद, पडदे, इलेक्ट्रिक साहित्यांनी दुकाने भरगच्च भरली आहेत। गणेशोत्सवात आरासासाठी लागणाऱ्या वस्तू ग्राहकांकडून खरेदी केल्या जात आहेत। ताशे, ढोलकी, ढोलक त्याचबरोबर अकोल्यातील दिंडीच्या बासरीच्या मंजूळ स्वरांसोबत ढोल पथकाच्या निनादात गणेशाचे आगमन होणार आहे। गणेशोत्सवासाठी भक्तांमध्ये जोश आहे। आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन शनिवारी होणार आहे। गणपतीची तयारी करण्याची लगबग सुरू झाली आहे। श्री गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव हा मराठी महिन्यातील मोठा सण मानला जातो। देशाच्या बहुतांश भागात गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा केला जातो। महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे महत्त्व, महात्म्य आणि परंपरा अनन्यसाधारण आहे। यंदा शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे। या दिवसापासून पुढील 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे। भाद्रपदातील श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे। सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा असाच सर्व गणेश भक्तांचा प्रयत्न असतो। श्री गणेश चतुर्थी व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने ओळखले जाते असे म्हणतात। गणपती आगमन आणि गौरी पूजन याबाबत शास्त्रात काही गोष्टी आढळून येतात। भाद्रपद महिन्यामधील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ मुहूर्त नाही। प्रातःकालपासून माध्यान्हापर्यंत अंदाजे दुपारी 1:30 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी स्थापना पूजन करता येते। आरआरसी नेटवर्क आपल्या दर्शकांसाठी विविध कार्यक्रम यंदा गणेशोत्सवात घेऊन येणार आहे। इतकेच नाही तर विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे। तेव्हा तुम्ही पण आरआरसीचा बाप्पा या गणेशोत्सवात सहभागी होऊ शकता। घरचा बाप्पा सजावट स्पर्धेत भाग घेतात। आपल्या घरातील गणेशाचे व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता। घरचा बाप्पा सजावट स्पर्धेसाठी व्हिडिओ 12 सप्टेंबर पर्यंत पाठवू शकता। आरआरसीचा बाप्पा या कार्यक्रमात 8 सप्टेंबर रोजी संस्कृती नृत्य कला मंदिर गणेश वंदना सादर करेल व स्वर अकॅडमी यांच्या मार्फत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील। 9 तारखेला तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता हा गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील ऋतुजा रानडे आणि मदन खुणे। तर 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल। स्वर अकॅडमी यांच्याद्वारे सुरेल गाणी तर नृत्यरंग कथ्थक कला मंदिराद्वारे ग्रुप डान्स सादर होईल।
या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी, लेखक, जगविख्यात गाणं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं मित्र माझा वनवा मध्ये गारव्यासारखा फेम अनंत राऊत यांची उपस्थिती असेल। 11 सप्टेंबर रोजी RRCचा भव्य वर्धापन सोहळा सायंकाळी 5 वाजता, सोबतच गणपतीची सुरेल गाणी तनुश्री भालेराव, आनंद जहागीरदार आणि श्रीकांत कांबळे सादर करतील। तर सोलो डान्स परफॉर्मन्स, ग्रुप डान्स परफॉर्मन्स, नृत्यरंग, कथक कला मंदिर सादर करेल। कावड रील स्पर्धेची बक्षीस वितरण असेल। 12 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम रामायण नृत्यरंग कथक कला मंदिर सादर करेल। 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी स्वरार्चना भजनी मंडळाद्वारे भजन संध्या असेल। 14 सप्टेंबर रोजी हर घर दुर्गा काठी आणि तलवारबाजी हा सांस्कृतिक कार्यक्रम असेल। तर 15 सप्टेंबर रोजी पिनॅकल डान्स ग्रुपचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा असेल, अशी माहिती प्रोग्राम प्रमुख पल्लवी डोंगरे यांनी दिली। नियुक्तीपासूनची सेवा ज्येष्ठता टाळून पदोन्नतीचा घाट महापालिकेत घातला जात आहे, जो नियमबाह्य असून नियुक्तीपासूनच्या सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार आहे। इतकेच नव्हे तर जम्पिंग प्रमोशन घेतलेल्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा छुपा अजेंडा काही कर्मचारी व आस्थापनेतील अधिकारी राबवित आहेत। 2009, 2012 आणि आता 2024 मध्ये पदोन्नती घोळ महापालिकेत निर्माण करण्याचा उद्योग सुरू झाला आहे। या माध्यमातून वरिष्ठांची डोळेझाक करत दिशाभूल करण्याचा उद्योग महापालिकेत सुरू झालाय। हा सर्व प्रकार मोठा घोटाळा असून यातून काही अधिकाऱ्यांना प्रमोशन आणि नियुक्तीनुसार सेवा ज्येष्ठांना नाकारण्याचा उद्योग सुरू झाला आहे। सहाय्यक आयुक्त पदाचे डोहाळे काहींना लागले असून त्यामुळे सेवा ज्येष्ठांना डावलून पदोन्नतीचा घाट महापालिकेत घातला जात असल्याची माहिती आहे। जम्पिंग प्रमोशन करून संवर्गातून प्रमोशन करण्यात येणार आहे। जम्पिंग प्रमोशन बाबतचे प्रकरण न्यायालयात आहे। पदोन्नती करा, अनुकंपा भरती करा आणि ग्रामीण भागातील हद्दवाढीतील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्याची गरज आहे, पण त्याकडे दुर्लक्ष आहे। संवर्गातून पदोन्नतीने जम्पिंगमध्ये प्रमोशन घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा उद्योग महापालिकेत सुरू आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात चोहट्टा बाजार नजीक असलेल्या टाकडी खुर्द गावच्या सरपंच व त्यांच्या वडिलांना अकोला ACBच्या अधिकाऱ्यांनी 10,000 रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। टाकडी खुर्द गावातील खुल्या लेआउट झालेल्या प्लॉटवर घर बांधण्याकरिता परवानगी देण्यासाठी तक्रारदाराला 40,000 रुपयांची मागणी करून त्यातील 10,000 रुपयांची रक्कम ॲडव्हान्स म्हणून मागण्यात आली होती, परंतु तक्रारदाराला ही लाच रक्कम द्यावयाची नसल्याने त्याने अकोला लाचलुचपत विभागाला तक्रार दिली असता ACBच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता 40,000 लाचेची मागणी करून त्यातील 10,000 रुपये आगाऊ रक्कम मागण्यात आली होती। अकोला ACBच्या अधिकाऱ्यांनी आज त्यासाठी लावलेल्या सापड्यात दोघेही पिता आणि सरपंच कन्या अडकली असून या दोघांनाही लाच रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले। प्रज्ञा दामोदर टाकडी खुर्द येथील सरपंच असून जगजीवन दामोदर सरपंच महिलेचे वडील आहेत। या दोघांनाही ताब्यात घेऊन दहीहंडा पोलीस स्टेशनला पुढील कारवाईसाठी नेण्यात येत असून पुढील कारवाई ACBचे अधिकारी करीत आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार आपल्या बाप्पांच्या मूर्त्या घेऊन बाजारात दाखल झाले आहेत। अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात भक्तांना परवडणाऱ्या मूर्त्या ग्रामीण भागात साकारल्या जात आहेत। शनिवारी बाप्पांचे आगमन होणार असून सध्या बाप्पांची मूर्ती साकारणाऱ्या कला केंद्रांमध्ये बाप्पांच्या मूर्त्यांवर शेवटची रंगरंगोटी करण्याचं काम सुरू आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना परवडतील इतक्या स्वस्त किमतीत ग्रामीण भागातील मूर्ती कलाकार मूर्त्या तयार करत असून तयार होणाऱ्या आकर्षक गणेश मूर्त्यांमुळे मूर्त्यांना ग्रामीण भागातूनही मोठी मागणी आहे। यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस आणि वाहतूक तसेच रंगांचे भाव वाढल्याने गणेश मूर्त्यांचेही भाव वाढले आहेत। तरीही बाप्पाच्या मूर्त्यांची मागणी मोठी आहे, तर ग्राहकांच्या मागणीप्रमाणे या मूर्त्यांची प्रतिकृती येथे साकारली जात असून लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई तसेच इतर अनेक आकर्षक मूर्त्यांना मोठी मागणी आहे। बाप्पांचं आगमन अवघ्या एका दिवसांवर आलं असून ग्रामीण भागात मूर्ती कलाकार अनेक आकर्षक गणेश मूर्ती तयार करत आहेत। मूर्त्यांवर केलेलं बारीक रेशीम काम हे अनेक भाविकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे। मैं यहाँ POP के गणेश मूर्ति का काम करता हूँ और मेरा जो यह उद्योग है यह लगभग 12 से 13 साल हुए मुझे करते हुए। और यह साल में लगभग POP के भाव, रबर के भाव और जो भी इसे कच्चा मटेरियल लगता है
उसके रेट इतने बढ़ गए हैं कि हमें यह जो पीओपी का जो माल बनाते हैं हम, यह कुछ भी परवड़ नहीं रहा है। मगर इस साल में शायद ऐसा लग रहा है कि गणेश मूर्ति के जो भाव है यह अति ज़्यादा रहेंगे, क्योंकि जो कच्चा मटेरियल है वो बहुत ही महंगा हुआ है और हमें इस रेट में माल बनाने को कतई परवड़ नहीं रहा है। तो देखते हैं अब गणेश भगवान इस साल क्या करते हैं और किस पोजीशन में रहता है। तो राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे। लोक अदालतीत दाखल पूर्व प्रकरणात धनादेश अनादर प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली, कामगारांचे वाद, कर वसुली, वीज व पाणी देयके प्रकरणे तसेच आपसात तडजोड करता येण्याजोगी फौजदारी, वैवाहिक व इतर दिवाणी वाद आदींबाबत सुनावणी होईल। न्यायालयातील प्रलंबित प्रकरणात तडजोड करण्याजोगी फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर, बँक कर्ज वसुली, मोटर अपघात नुकसान भरपाई, भूसंपादन, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, सेवाविषयक वेतन, भत्ते, सेवानिवृत्ती लाभ आदी, महसूल प्रकरणे, भाडे, वहिवाट हक्क, मनाई हुकूम दावे, विशिष्ट कराराची पूर्तता विषयक वाद आदींबाबत सुनावणी होईल। लोक अदालतीच्या निवाड्याबद्दल अपील नाही, त्यामुळे कोर्ट कचेरीतून कायम सुटका होते। खटल्यात साक्षी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद आदी बाबी टाळल्या नाहीत। निकाल तात्काळ लागतो। निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो, सामंजस्य वाढते, वेळ व पैशाची बचत होते। निकाली निघणाऱ्या प्रकरणात कोर्ट फीची रक्कम परत मिळते। पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन प्रलंबित अथवा दाखल पूर्व प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यासाठी तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष RS तिवारी व सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे। विजय वडेट्टीवार यांच्या भ्रष्टाचार झाल्याच्या वक्तव्याने बंजारा समाज आक्रमक झाल्याने अकोला शहरातील वसंतराव नाईक पुतळ्याजवळ विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। बेलापूर येथील भूखंड संत डॉक्टर रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट दिग्रस जिल्हा यवतमाळ यांना दिल्याबाबत वर्तमानपत्राद्वारे तसेच सोशल मीडियाद्वारे या भूखंडामध्ये 500 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। हे आरोप बिनबुडाचे व एका मागासवर्गीय समाजाला बदनाम करण्यासाठी करण्यात आले आहेत। हा भूखंड बंजारा समाजाला मुंबईमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, विश्रामगृह, सुसज्ज अभ्यासिका, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी सभागृह तयार करण्यात येणार आहेत। तसेच भारतामध्ये राहत असलेल्या 12 कोटी बंजारा समाजाला मुंबईमध्ये कामानिमित्त येणाऱ्या बंधू भगिनी तसेच वैद्यकीय कारणास्तव येणाऱ्या पीडित समाज बांधवांसाठी राहण्याची सुसज्ज व्यवस्था करण्याचे श्री संत डॉक्टर रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टद्वारे करण्यासाठी मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे। मात्र विरोधी पक्षाने केवळ राजकीय सुडापोटी बंजारा समाजाला कमी लेखणे व त्यांना आधुनिक जगासमोर जोडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रकल्पाला विरोध करणे असे प्रकार दिसत असल्याचा आरोप बंजारा समाजाकडून करण्यात आला आहे। निर्णयाला विरोध करून तमाम बंजारा समाजाच्या भावना दुखविण्याचे काम विरोधी पक्ष करीत असल्याने समस्त बंजारा समाजाकडून या सर्व घटनेचा निषेध म्हणून जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे। 1/11/23 रोजी महाराष्ट्र शासनाने मुंबई येथील बेलापूर येथील गट क्रमांक 22 आणि 23 हे बंजारा समाजाच्या विविध कार्यक्रमासाठी भूखंड आरक्षित केला असून त्याची खरेदी सुद्धा झाली असून त्याचे काम सुद्धा चालू आहे। परंतु महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच बंजारा समाजाने 500 करोड रुपयाचा घोटाळा केला आहे। अशा प्रकारच्या बंजारा समाजाच्या नेत्याचे ते चरित्रहनन करत आहे। यामुळे बंजारा समाज हा पेटून उठलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हे जोडे मारो आंदोलन चालू केलेलं आहे। आज त्याच निमित्ताने बंजारा समाजाच्या रागरागिणी आणि सर्व बंजारा समाजांनी ह्या ठिकाणी येऊन विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। मी या ठिकाणी आवाहन करतो की जर यापुढे जर बंजारा समाजाच्या नेत्याची अशी जर खोटी जर नामुष्की जर थांबवली नाही तर याचा त्यांना मोठा परिणाम भोगावा लागेल आणि शहरात सुद्धा यांना प्रवेश देणार नाही असे या ठिकाणी जाहीर करतो।
अकोला शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो व शहरातील सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळांद्वारे गणेश मंडप उभारून देखावे तयार करण्यात येतात। त्यासाठी परवानगी एकाच ठिकाणी मिळण्याची सोय मनपात केली आहे। आजपर्यंत 283 मंडळांनी नोंदणी केली आहे। गणेशोत्सवात नियमानुसार मंडप परवानगी, विद्युत जोडणीसाठी महावितरणची परवानगी, लाऊडस्पीकरसाठी पोलीस विभागाची परवानगी, रस्त्यालगत मंडप उभारणीकरिता शहर वाहतूक विभागाची परवानगी तसेच महानगरपालिका नगररचना, अग्निशमन व बांधकाम विभागाची परवानगी घेणे अनिवार्य असते। शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना वरील परवानग्या मिळणे सोयीचे व्हावे याकरिता पोलीस प्रशासन, महावितरण व महानगरपालिका प्रशासन येणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांनी एक खिडकी योजना सुरू केली आहे। गणेशोत्सव मंडळांनी रीतसर परवानगी घेण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे। आजपर्यंत शहरातील 283 लहान मोठ्या मंडळांनी नोंदणी केली असून शनिवार, रविवार महापालिकेतील परवानगीची एक खिडकी योजना सुरू राहील असेही महापालिकेने स्पष्ट केले। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। गणपती बाप्पा मोरयाच्या जयकारात होणार बाप्पांचे आगमन। पारंपरिक दिंडीचा स्वर, ढोलावरील थापेवर थिरकणार पाय। बाप्पाचे आगमन हाच खरा शुभ मुहूर्त ठरणार। शनिवारी घरोघरी बाप्पांचे होणार आगमन। दरवर्षीप्रमाणे यंदाही RRCचा बाप्पा। गणेशोत्सवात भरगच्च कार्यक्रम आणि बक्षिसांची लयलूट। महापालिकेत 3ऱ्या पदोन्नतीच्या घोळाची तयारी झाली सुरू। नियुक्तीनुसारची सेवा ज्येष्ठता टाळून संवर्गानुसार पदोन्नतीचा घाट। शहरात 283 छोट्या मोठ्या गणेश मंडळांनी घेतली परवानगी। एक खिडकी शनिवार, रविवार महापालिकेत सुरू राहणार। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। तोवर नमस्कार।